आजीची गुप्तवरात. लेखक अक्षय ठोंबरे, अभिवाचक विशाखा कुलकर्णी. आजीची गुप्तवरात. पुण्यातील एप्रिलची रखरखीत दुपार. पुण्यातल्या त्या रखरखीत दुपाराला आता साठेंच्या बंगल्यात एका हळव्या कल्पनेची पालवी फुटली होती. बाहेर वडाच्या झाडावरचा एखादा टिटवीचा आवाज आणि मधूनच फिरणारा कूलरचा घरघर आवाज सोडला तर सगळीकडे शांतता होती. पण आजीच्या खोलीत मात्र वेगळ्याच विचारांचं काहूर माजलं होतं. पण आजी, तू म्हणली होतीस ना की गुडघा खूप दुखतोय, मग एवढ्या लांबच्या प्रवासाचं कसं होणार? चिन्मयने आजीचा सुरकुतलेला हात आपल्या हातात घेत विचारलं. आजीने एक सुस्कारा सोडला. अरे, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. डॉक्टर म्हणतात प्रवास नको आणि मन म्हणतंय सुलूला भेटल्याशिवाय चैन पडणार नाही. 50 वर्ष झाली रे. आम्ही शाळेतल्या मधल्या सुट्टीत जसा डबा वाटून खायचो तशीच सुखदुःख वाटून घेतली. आता या वयात एकमेकींना बघायला मिळणं म्हणजे सुवर्ण योगच. सकाळचा प्रसंग अजून घरात घुमत होता. बाबा प्रेमानेच म्हणले होते, आई, मागच्या वेळी समारंभात तुझं बीपी खाली आलं होतं. डॉक्टरांनी उन्हात जास्त वेळ राहू नकोस असं सांगितलंय ना. तिथे गर्दी, आवाज, गोंधळ सगळंच असेल. तू थकशील ग. त्यावर आईनेही काळजीने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता. हो ना हो आई, आम्ही तुम्हाला अडवत नाही, पण आज इतक्या उन्हात नेणं सेफ नाही. छोटा अथर्व जोवर शांत बसला होता तोवर त्याच्या डोक्यात काहीतरी चक्र फिरत होती. तो अचानक ताडकन उठला आणि म्हणला, अगं आजी, तू चालत जाऊ नकोस. आपण तुला व्हीलचेअरवर नेऊया का? किंवा मग बाबांना सांगून आपण मोठी गाडी करू, ज्यात तुला पाय लांब करून बसता येईल. सईला मात्र काहीतरी वेगळंच सुचलं होतं. सई अथर्वला म्हणली, ए, तू गप रे जरा. तिने आजीच्या डोळ्यातली ती ओढ पाहिली होती. ती म्हणली, आजी, साडी कोणती नेसणार? तुझ्याकडे ती जुनी मोरपंखी पैठणी आहे ना, ती काढूया का? तू त्या साडीत अगदी राणी दिसतेस. आणि सुलोचना आजी तुला पाहून किती खुश होईल याचा विचार कर. सईच्या त्या एका वाक्याने आजीच्या चेहऱ्यावरची काळजी कुठल्या कुठे पळाली. तिच्या डोळ्यांसमोर लग्नाचा मांडव, सनईचे सूर आणि जुन्या मैत्रिणींचा गोतावळा उभा राहिला. अगं हो ग, ती पैठणी सुलूनेच मला माझ्या 50व्या वाढदिवसाला निवडायला मदत केली होती. बरं झालं हो तू आठवण करून दिलीस. आजीच्या कपाटाच्या चाव्या आता चिन्मयकडे तिने सोपवल्या. आता खोलीतलं वातावरण पूर्ण बदललं होतं. मगाशी जी शांतता होती तिथे आता साड्यांच्या घड्या, दागिन्यांचे डबे आणि जुन्या आठवणींचा सुवास दरवळू लागला. पुण्याच्या त्या रणरणत्या उन्हातही साठे कुटुंबियांच्या घरात प्रेमाची एक शीतल झुळूक वाहू लागली. पुण्याच्या त्या रणरणत्या उन्हात साठे कुटुंबियांच्या घरात प्रेमाची एक शीतल झुळूक वाहू लागली. तिघांच्या डोळ्यात मिशनची चमक आली. चिन्मयने वही उघडली आणि मोठ्या अक्षरात लिहिलं, ऑपरेशन आजीचे रियुनियन. पहिला नियम, तो म्हणला, आजीची सेफ्टी फर्स्ट. सईने लगेच पिशवी भरायला घेतली. बीपीची औषधं, पाण्याची बाटली, छोटा हातपंखा, लिंबू पाण्याचं सॅशे, एक छोटा टॉवेल. मिशन मजेचं आहे, पण आजी सेफ असली पाहिजे, ती म्हणली. चिन्मयने आपल्या वहीत पुढचा प्लॅन लिहायला घेतला. दुसरा नियम, बाबांच्या कानावर खबर जाता कामा नये. बाबा उद्या लवकर ऑफिसला जाणार आहेत आणि आई भिशीला जाणारे 11च्या सुमारास. तीच आपली गोल्डन विंडो असेल. अथर्वने आपलं काम जाहीर केलं. आईची रिक्षा गल्लीतून वळली की मी विसल मारेन. आजी हे सगळं बघून हसतच होती.
वा रे पोरांनो, तुम्ही तिघं तर CID पेक्षा पण भारीच निघालात की. रात्रभर तिघांच्या खोलीत कुजबूज, चिठ्ठ्या, हातवारे आणि गुप्त खुणा सुरू होत्या. चिन्मयने वहीत वेळा लिहून पूर्ण रूट मॅप तयार केला. सईने आजीला लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची चेकलिस्ट बनवली, तर अथर्वने स्वतःला सिक्युरिटी हेड असं घोषित केलं. दुसऱ्या दिवशीची दुपार आता साधी राहणार नव्हती. ती होणार होती साठे कुटुंबियांच्या इतिहासातली सगळ्यात भन्नाट गुप्त मोहीम. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा ऑफिसला गेले आणि 11 वाजता आई भिशीला निघाली. सईने आजीच्या पर्समध्ये हळूच सनग्लासेस आणि ओढणी ठेवली. आजी, बाहेरून खूप आहे, आपण तुला पूर्ण कव्हर करून नेणार. कुणाला ओळखूच येणार नाही की साठे काकू बाहेर पडले आहेत. तिने आजीच्या कपाळावरचा घाम पुसत म्हणलं. आजी मात्र एखाद्या लहान मुलीसारखी उत्साहात होती. तिने कपाटाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेलं सुलोचना आजीचं ते पत्र बाहेर काढलं, ज्यावर लग्नाची पत्रिका आली होती. पण रिक्षा कुठपर्यंत येईल? अथर्वने शंकेचा सूर काढला. गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत आली तर शेजारच्या सावंत काकूंना आवाज जाईल आणि लगेच चौकशीला येतील. चिन्मयने गालावर बोट ठेवून विचार केला. आपण एक काम करूया का? आपण ऍप वरून टॅक्सी बुक करू. ती सायलेंट असते. रिक्षाचा खडखडाट नको उगाच. आजीने आपला मोत्याचा कुडा कानात घालत घालत विचारलं. अरे, पण तिथे पोचल्यावर सुलूला काय सांगू? मुलं चोरून घेऊन आलीत. सई हसून म्हणली. नाही ग आजी, सांगायचं की आपल्या मैत्रीच्या प्रेमानेच मला इथे आणले. त्यावर आजी सुद्धा मन मोकळेपणानं हसली. दुपारचे 12 वाजले. घरात शांतता होती. आई चप्पल घालून बाहेरच पडत होती. आईच्या रिक्षेचा आवाज गल्लीतून दूर जाताच घरभर जणू हिरवा सिग्नल पसरला. मिशन सुरू होण्याची वेळ झाली होती. चिन्मयने फोनवर टॅक्सी कन्फर्म केली. सईने आजीला धरून हळूच उठवलं. आजीच्या पायातल्या चपलांचा आवाज होऊ नये म्हणून तिने चक्क मोजे घातले होते. अथर्व गॅलरीत वॉचमन सारखा उभा होता. त्याने डावा हात वर केला, म्हणजे रस्ता क्लिअर होता. चला, ऑपरेशन आजीचे रियुनियन सुरू होतंय, चिन्मयने सांगितलं. आजीने एकदा आरशात पाहिलं. तिचे डोळे उत्साहाने चमकत होते. वयोमानानुसार थकलेलं शरीर आज जणू विशीतल्या तरुणीसारखं सळसळत होतं. आजीने साधी सुती साडी, मोठा गॉगल आणि वरून हलकीशी शाल घेतली होती. शेजारच्या सावंत काकूंनी पाहिलं तर संपलं, ती मिश्किलपणे म्हणली. सईने आजीचा हात घट्ट धरला. घराचा मुख्य दरवाजा उघडताना होणारा कर्कश आवाज येऊ नये म्हणून चिन्मयने आधीच बिजागिरीला तेल लावून ठेवलं होतं. दरवाजा अगदी अलगद उघडला गेला. बाहेर पुण्याच्या रस्त्यावर पांढरं शुभ्र ऊन नाचत होतं. पण या तिघांच्या सावलीत आजी सुलोचना आजीला भेटायला निघाली होती. एका जुन्या मैत्रीसाठी एका नव्या साहसाचा प्रवास सुरू झाला होता. टॅक्सीत बसताच आजीने मोठा निश्वास सोडला. 60 वर्षात पहिल्यांदा घरून असं पळून चाललीये मी, आणि तेही नातवंडांच्या गँग सोबत. अगदी कॉलेज बंक मारल्यासारखं वाटतंय. टॅक्सी हळूहळू पुण्याच्या उन्हातल्या रस्त्यावरून निघाली. बाहेर झाडांच्या सावल्या पळत होत्या. कोपऱ्यावर उसाच्या रसांच्या गाड्या दिसत होत्या. कुठेतरी आंब्याच्या पेट्यांचा सुगंध येत होता. आजीच्या चेहऱ्यावर मात्र त्या सगळ्यापेक्षा वेगळाच उजेड होता. जुन्या मैत्रिणींना भेटायचा. रस्त्यातच सईने बीपीचं मशीन काढलं. क्विक चेक. अगं बाई, रिक्षेत सुद्धा? आजी हसली. हो, मिशनची मी कमांडर आहे, सई म्हणली.
रिपोर्ट परफेक्टली नॉर्मल आला. आणि मग तिघांनी एकमेकांना सायलेंट हाय फाईव्ह दिलं. लग्नाचं मंगल कार्यालय आलं तेव्हा बाहेर फुलांचे तोरण, सनेचे सूर आणि लोकांची लगबग दिसू लागली. पण मुलांनी आधीच ठरवलं होतं, आजीला थेट गर्दीत न्यायचं नाही. चिन्मयने आत जाऊन एका कोपऱ्यात थंडगार पंख्याखाली खुर्ची अरेंज केली. सईने लिंबू पाणी आणलं. अथर्वने अभिमानाने घोषणा केली, VIP झोन इज रेडी. आजी हळूच त्या खुर्चीत बसली आणि समोरून सुलोचना आजी येताना दिसली. क्षणभर वेळ जणू थांबलीच. सुलोचना आजीच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं आणि लगेच ती आनंदाने जवळ आली. अगं अगं तू खरंच आलीस. तिचा आवाज काहीसा थरथरत होता. दोन्ही मैत्रिणींचे हात हातात घेतले गेले. डोळ्यात पाणी आलं आणि चेहऱ्यावर 50 वर्ष पूर्वीच्या शाळकरी मुलींसारखं हसू खुललं. आजीने मुलांकडे बघितलं. त्या नजरेत शब्द नव्हते, पण भरभरून आशीर्वाद होते. अथर्व हळू आवाजात कुजबुजला, मिशन अकम्प्लिश्ड. पण चिन्मयने लगेच मान हलवली. नो, मिशनचा बेस्ट पार्ट अजून बाकी आहे. कारण पुढच्या क्षणी सनईवर जुन्या मराठी लग्नगीताचा सूर लागला आणि सुलोचना आजीने आपल्या मैत्रिणीचा हात धरत विचारलं, चल आपली गँग तिकडे बसलीये. त्या एका वाक्याने आजीच्या चेहऱ्यावर पुन्हा शाळकरी मुलीचं निरागस हसू खुललं. समोर कोपऱ्यात तिच्या जुन्या मैत्रिणींचा छोटासा गोतावळा बसला होता. कुणाच्या केसात पांढऱ्या बटा, कुणाच्या नाकावर चष्मा, पण हसण्यात अजूनही ती जुनी खोडकर चमक. काही क्षण गप्पा, जुन्या आठवणी आणि तुला आठवतंय का ग, अशा उद्गारात वेळ कसा गेला ते कुणालाच कळलं नाही. आणि तेवढ्यात बँडवर जुन्या मराठी गाण्यांचा पहिला सूर लागला. बँडवर अचानक नवराई माझी लाडाची, गोमू संगतीनं अशी अनेक गाणी लागू लागली. आणि मग काय, पहिल्या 2 तालांबरोबरच आजीच्या पायांची बोटं नकळत हलू लागली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात बदललं. जणू ती पुन्हा एकदा शाळेच्या गॅदरिंगमध्ये उभी असलेली तीच तरुण मुलगी झाली होती. सुलोचना आजीने तिच्याकडे पाहत डोळा मारला. अगं, अजून स्टेप्स विसरली नाहीस ना? विसरते का कधी, आजीने मिश्किल हसत उत्तर दिलं. चिन्मयने लगेच कुजबुजत सांगितलं, अगं आजी बस ना, BP ते आजी. पण तोपर्यंत उशीर झाला होता. दोघी मैत्रिणी एकमेकींचा हात धरून स्टेजवर पोचल्या होत्या. हलकासा डौलदार नाच सुरू झाला. हातांच्या सुंदर हालचाली, जुन्या काळाचा लाजरा डौल आणि चेहऱ्यावर वर्षानुवर्ष परतलेला आनंद. त्यात ना घाई होती ना दिखाऊपणा, फक्त आठवणींचा ताल होता. हॉलमध्ये सगळे लोक काही क्षण त्यांच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिले. मग कुणीतरी टाळी वाजवली. दुसऱ्या क्षणी संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला. काही तरुण मुली मोबाईलवर व्हिडिओ काढत होत्या आणि स्टेज समोर उभ्या मुलींनी वन्स मोर अशी जोरात आरोळी दिली. मुलं खाली उभी राहून अभिमानाने चमकत होती. सईच्या डोळ्यात तर अक्षरशः पाणी आलं. आपली आजी किती क्यूट आहे ना, ती कुजबुजली. तेवढ्यात अथर्व गर्दीतून धापा टाकत धावत आला. त्याचा चेहरा पांढरा फटक झाला होता. दादा, तो अक्षरशः हपकून म्हणला, संकट, बाबा गेटवर, दादा. क्षणभर जणू बँडचा आवाजही दूर गेला. चिन्मय, सई आणि आजी तिघेही एकदम थिजले. काय? चिन्मयचा आवाज कुजबुजीपेक्षाही कमी झाला. अथर्वने घाईने सांगितलं, बाबांच्या ऑफिसमधल्या मित्राचा फोन आला होता म्हणे, तो तिथेच आहे. म्हणून बाबा आई फक्त 10 मिनिटांसाठी अक्षता टाकायला आलेत.
सईच्या हातातला लिंबू पाण्याचा ग्लास थरथरत होता. आता आता काय करायचं? क्षणभर मुलांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसली. इतक्यात काळजीपूर्वक आखलेलं ऑपरेशन आजीचं रियुनियन आता इथेच संपणार की काय असं त्यांना वाटू लागलं. पण पुढच्या क्षणी आजीच्या चेहऱ्यावर एकदम जुना आत्मविश्वास चमकला. जणू शाळेच्या दिवसातली प्रँक क्वीन परत जागी झाली. ती हळू आवाजात म्हणली, या माझ्या मागे या. तिने पटकन आपल्या अंगावरची जरतरी शाल उलट बाजूने गुंडाळली, जेणेकरून पैठणीचा रंग झाकला जाईल. सईने पर्समधून मोठा काळा गॉगल काढून आजीच्या डोक्यावर चढवला. मुलांना पटकन स्टेजच्या बाजूने नेलं. फुलांच्या मोठ्या सजावटीमागे जिथे गुलाब आणि मोगऱ्याच्या माळा खालीपर्यंत झुलत होत्या, तिथे एक छोटी जागा होती. बाजूलाच आईस्क्रीम स्टॉलचा मोठा फ्रीज आणि रंगीत पडदा सुद्धा होता. परफेक्ट हायडिंग स्पॉट, चिन्मय हळूच कुजबुजला. चौघं तिथं अगदी चिकटून उभे राहिले. बाहेरून बाबांच्या आवाजाचा मंद सूर ऐकू येत होता. बाबा अगदी 2 फुटांवर येऊन थांबले होते. अगं, ते आईला म्हणले, आत्ताच स्टेजवर एक बाई आईसारखी नाचत होती. आईने हसत हात हलवला. तुम्ही पण ना, आई घरी झोपल्या असतील आणि तुम्ही कोणालाही काही आई समजता हो. नाही ग, अगदी तसाच पदर, तसंच हसू. बाबा अजूनही विचारातच होते. फुलांच्या माळ्यांच्या फटीतून आजीने मुलांकडे पाहत मिश्किल चेहरा केला. तिच्या डोळ्यातली चमक म्हणत होती, पहा, अजून मी पकडले जात नाही. तेवढ्यात अथर्वच्या नाकात मोगऱ्याचा गंध गेला आणि त्याला मोठी शिंक येणार हे सगळ्यांच्या लक्षात आलं. सईचे डोळे विस्फारले. चिन्मयने त्याचं नाक पकडायला हात पुढे केला, पण त्याआधीच आजीने लाइटनिंग स्पीडने पर्समधून चॉकलेट काढलं आणि थेट अथर्वच्या तोंडात कोंबलं. असा विचित्र आवाज करत त्याची शिंका तिथेच अडकली. मुलांना इतकं हसू येत होतं की तोंडावर हात ठेवूनच थरथरत कापत होती. पडद्याच्या फटीतून आजीने पाहिलं, बाबा निवांतपणे आईस्क्रीम खात उभे होते आणि अजूनही स्टेजकडे संशयाने बघत होते. आजीने हलकेच खुणावत मुलांना दाखवलं, पहा, तुमचे बाबा डिटेक्टिव्ह मोडमध्ये आहेत. अथर्व तर चॉकलेट तोंडात धरूनही हसत होता. थोड्याच वेळात बाबा आईने अक्षता टाकल्या, मित्राशी 2 शब्द बोलले आणि निघून गेले. त्यांचा आवाज दूर गेला तसा चौघांनी एकदम सुटकेचा मोठा निश्वास सोडला. हुश! मिशन सर्व्हाइव्ड, चिन्मयने हळू आवाजात जाहीर केलं. उरलेलं लग्न त्यांनी शांतपणे एन्जॉय केलं. आजीने सुलोचना आजीला मिठी मारली, जुन्या आठवणीत रमली आणि मुलांना शेवटी अक्षता टाकून तिचा छोटासा फोटोही काढला. मुलं आजीला घेऊन उजव्या बाजूच्या एक्झिटमधून बाहेर पडली. टॅक्सीवाल्याला चिन्मयने आधीच स्टँड बाय मोडवर ठेवलं होतं. टॅक्सीत बसल्यावर आजीने आपला गॉगल काढला आणि एक मोठा सुस्कारा सोडला. बापरे, लग्नातल्या डान्सपेक्षा या लपंडावात जास्त घाम फुटला मला. सई हसत म्हणली, आजी, तू तर साक्षात जेम्स बॉन्ड निघालीस. घरी परतताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण मन मात्र पूर्ण भरून आलं होतं. घरी आल्यावर ऑपरेशन रिव्हर्स सुरू झालं. आजी पुन्हा जुन्या साडीत पलंगावर आडवी झाली, हातावर पुस्तक ठेवून. मुलं टेबलवर अभ्यासाचा आव आणून बसली. आई बाबा घरात आले. बाबा थेट आजीच्या खोलीत गेले. आजीने डोळे मिटले होते. बाबांनी आजीच्या पायाजवळ पाहिलं, तिथे आजीच्या साध्या साडीवर एक गुलाबी अक्षता चमकत होती. मुलांची धडधड वाढू लागली. चिन्मयला वाटलं आता संपलं सगळं. बाबांनी ती अक्षता उचलली. आजीच्या कपाळाकडे पाहिलं, तिथे लग्नातल्या गुलाबाचा सुगंध अजूनही रेंगाळत होता. बाबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त एक खुर्ची घेतली
आणि आजीच्या शेजारी बसले. आजीने डोळे उघडले. दोघात शांतता होती. खूप छान डान्स केला साई, बाबा हळूच म्हणले. मुलांना वाटलं आता ओरडा पडणार, पण बाबांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ते पुढे म्हणले, आणि तुमचं ते ऑपरेशन आजीचे रियुनियन मी टॅक्सी बुकिंगच्या मेसेजवरूनच ट्रॅक करत होतो बर का. पण म्हणलं आज आजीला तिचं बालपण पुन्हा जगू दे, म्हणून मी मुद्दाम लांबूनच बघत होतो. आईने मागून येऊन मुलांच्या डोक्यावर हात ठेवला. आम्हाला काळजी होती म्हणून आम्ही नाही म्हणलं, पण तुम्ही जे केलं ते प्रेमाचं होतं. आजीला आज जे टॉनिक मिळालंय ते कुठल्याही डॉक्टरच्या औषधापेक्षा भारी आहे. आजी उठून बसली. तिने तिन्ही मुलांना जवळ घेतलं. बाबा हसून म्हणले, पण पुढच्या वेळी असं चोरून नाही. पुढच्या वेळी सुलोचना काकूंना आपण आपल्या घरी जेवायला बोलवू. आणि हो, तेव्हा डान्स मात्र साठे कुटुंबियांच्या पूर्ण बँड बाजा सोबत होईल. घरात हास्याची कारंजी उडाली. पुण्यात त्या रणरणत्या उन्हात साठे कुटुंबियांच्या घरात प्रेमाचा एक शीतल पाऊस पडत होता.